हाय स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. आज आपण अभ्यासणार आहोत इंग्लिश सिलेबसमध्ये 6वी पोएम 2.6 मनी. मनी इज रिटन बाय विल्यम एच डेव्हिस. कोणतरी खरंच सांगितले आहे, जोपर्यंत आपल्याकडे पैसे आहेत लोक आपल्याला विचारतात की आपण कसे आहोत, नाहीतर बोलतही नाहीत. मग असा प्रश्न पडतो की मनी इज द इम्पॉर्टंट इन आवर लाईफ. अजिबात नाही. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आपण पैशाने खरेदी करू शकत नाही, जसे मॅनर्स, मॉरल्स, रिस्पेक्ट, कॅरेक्टर, कॉमन सेन्स, ट्रस्ट, पेशन्स, क्लास, इंटिग्रिटी अँड लव, अँड मोस्ट इम्पॉर्टंट ट्रू फ्रेंड्स. खरा मित्र आपण पैशाने विकत घेऊ शकत नाही. यासाठी नेहमी लक्षात ठेवा, मनी इज नंबर्स अँड नंबर्स नेवर एंड. इफ इट टेक्स मनी टू बी हॅपी, युअर सर्च फॉर हॅपीनेस विल नेवर एंड. तर याच टॉपिकवर आजची ही पोएम 2.6 मनी आपण आज अभ्यासणार आहोत. नाउ लेट अस अंडरस्टँड लिटल अबाउट द पोएट. द नेम ऑफ द पोएट इज विलियम हेनरी डेव्हिस. ही वॉज बॉर्न ऑन 3rd July 1871 अँड ही वॉज डाईड इन 1940. ही वॉज अ वेल्श, इट मीन्स ओल्ड इंग्लिश पोएट अँड रायटर. त्यांचे बालपण हे खूप गरिबीमध्ये गेले आहे. त्यांच्या जीवनातील खूप वेळ त्याने ट्रॅम्प म्हणजे होमलेस पर्सन और होबो म्हणजे मायग्रेंट वर्कर म्हणून जगले आहेत. जेव्हा पोएट 3 वर्षांचे होते तेव्हा त्यांचे वडील वारले होते, त्यामुळे त्यांचे बालपण खूप हालाकीतून गेले. इनफॅक्ट एक वेळ त्यांना हँडबॅगच्या चोरीसाठी पकडले होते. स्कूलनंतर ते आयर्न मॅनेजर म्हणजे सेलिंग आयर्न्सचे काम करत होते. लेटर ही बिकेम अ पेडलर, इट मीन्स person who deals illegal drugs or stolen goods and street singer in England. बरेच वर्ष वॉन्डरिंग लाईफ जगल्यानंतर त्यांनी स्वतः एक व्हॉल्यूम पब्लिश केला. त्याचे नाव होते द सोर्स डेस्ट्रॉयर अँड अदर पोएम्स इन 1905. नाउ लिटल समरी अबाउट द पोएम. This is a small poem having 5 stanzas with 4 lines each. It also has rhyme scheme. या पोएममध्ये पोएट सांगतो की कसा एक श्रीमंत, एक रिच माणूस पुअर झाला आहे की आता त्याला जीवनातील हॅपीनेस समजला आहे. पोएट आम्हाला सगळ्यांना वॉर्न करतो की नाटकी जग जे पैशाने बनते त्यापासून आपल्याला सावधानी गरजेची आहे. ही पोएम ट्रू फॅक्ट्स हायलाईट्स करते की कसा मानव हा ग्रीडी अँड इनसिक्युअर झाला आहे पैशांसाठी. पण खरं आहे की एखादी गरीब व्यक्तीच निवांतपणाची झोप घेऊ शकते. पण पोएट ॲडमिट्स करतो, पोएट मान्य करतो, जेव्हा आपल्याकडे सर्व गोष्टी असतात तेव्हाच भरपूर फ्रेंड असतात. वेन यू हॅव मनी, there are many people around you addressing you as friend, but when your money has gone, the fake and false people also running around us. व शेवटी पोएट ॲडमिट्स that though who has no money now and only few friends, but he also confesses जे त्याच्याजवळ फ्रेंड्स आहेत ते ट्रू आहेत. Now let's start with the first stanza of the poem. Listen. When I had money, oh, I knew no joy till I went poor, for many a false man as a friend came knocking all day at my door. Now the first line of the poet says, when I had indicates past tense, म्हणजे जेव्हा पोएट जवळ पैसे होते तेव्हा मनी ओ. आता इथे ओ केवळ पोएटिक इफेक्टसाठी यूज केले आहे, याचा काही स्पेसिफिक मिनिंग नाही. सेकंड लाईनमध्ये पोएट म्हणतो की मला अजिबात माहीत नव्हते की रिअल हॅपीनेस म्हणजे काय असतो, पण आज मी पुअर झालो आहे. आय न्यू नो जॉय टिल आय वेंट पुअर. पण मी आता पुअर झालो आहे. रिअल हॅपीनेस म्हणजे मला काय माहिती नाही आहे. नाउ सी थर्ड लाईनमध्ये पोएट से फॉर मेनी अ फॉल्स मॅन ॲज अ फ्रेंड. मेनी अ फॉल्स मॅन. आता इथे फॉल्स मॅनचा अर्थ आहे की फेक पीपल, असे लोक की गरज पडेल तेव्हाच तुमची त्यांना आठवण येते व असे सांगतात की तुम्ही त्यांचे मित्र आहात. पोएट असे सांगतो की जेव्हा माझ्याकडे भरपूर पैसे होते, दे यूज टू कम नॉकिंग ऑल डे ॲट माय डोअर. म्हणजे हे फॉल्स पीपल की जे मला आपला मित्र समजतात, ते नेहमी येऊन माझ्या दरवाजावर टकटक असा आवाज करत. आता इथे पोएट सांगू इच्छितो की आपली गरज भागवण्यासाठी, फायनान्शियल हेल्पसाठी हे माझ्याजवळ नेहमी येत होते. हा फर्स्ट स्टँजा आहे की ज्यामध्ये पोएट पास्टचा इन्सिडेंट शेअर करू इच्छितो. फर्दर तुमच्या इझी अंडरस्टँडिंगसाठी पुन्हा एकदा मी तुम्हाला ॲनालिसिस सांगते.
In the first line, the poet talks about his past time when he had money and was rich. Second line, he says he did not know the real joy until he became poor and realized that money doesn't bring happiness. In the third and fourth line, the poet addresses his past friends to be false man, not real friends, because they only came to him when they needed money or financial help. Now let us look at the second stanza. Then felt I like a child that holds a trumpet that he must not blow. Because a man is dead, I dared not speak to let this false world know. Now here is the first two lines. Poet starts with word then. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा माझ्याकडे पैसे होते, आय फेल्ट लाईक अ चाइल्ड. समजा ज्याच्याकडे एखादी नवीन खेळणे आले आहे पण तो त्याच्यासोबत खेळू शकत नाही, पण दुसरे लहान मुले येऊन ते काढून घेतील. म्हणजे पोएट हे समजावून सांगू इच्छितो की आय फेल्ट लाईक अ चाइल्ड दॅट होल्स अ ट्रम्पेट. ट्रम्पेट म्हणजे एक म्युझिकल इन्स्ट्रुमेंट की जे सर्व मुलांकडे नसायचे. तेव्हा पोएट खूप रिच होते, त्यांच्याकडे खूप पैसे, तेव्हा ते पैसे लपवून ठेवत असत. इनफॅक्ट स्वतः पण यूज करत नव्हते, कारण फेक पीपल्सना समजू नये व ते पैसे मागण्यासाठी येऊ नयेत म्हणून. थर्ड अँड फोर्थ लाईनमध्ये पोएट सेज बिकॉज अ मॅन इज डेड आय डेड नॉट टू स्पीक टू लेट दिस फॉल्स वर्ल्ड न्यू नो. म्हणजे आज मी गरीब झालो पण माणुसकी संपली आहे आणि मी माझी पॉवर्टी या खोटे वागणाऱ्या लोकांना नाही दाखवणार. प्रॉपर्टी माझ्या या खोटे वागणाऱ्या लोकांना नाही दाखवणार, कारण यांना काही फरक पडत नाही. या सेकंड स्टँजामध्ये पोएट आपली फिलिंग्स सांगत आहे. नाउ लिसन ॲनालिसिस ऑफ द सेकंड स्टँजा. द फर्स्ट अँड सेकंड लाईन explains that the poet feels that a child who has a new toy but cannot play with it because that others would come to him and ask for it. The third line indicates that the poet feels a man is dead, meaning the humanity is all over. People are selfish and mean and come only when they need you. Fourth line explains that the poet takes a dare of not speaking about his poverty in front of these false people, fake people, and would want to check to stays back when he says when he has nothing. Now listen third stanza. Much have I thought of life and seen how poor men's hearts are ever light, and how their wives do hum like bees about their work from morn till night. यामध्ये पोएट पहिल्या दोन ओळीमध्ये सांगतो की मी माझ्या लाईफमध्ये खूप विचार केला आहे. मच हॅव आय थॉट ऑफ लाईफ, की पुअर मॅनचे जे मन आहे, हाऊ पुअर मॅन्स हर्ट्स आर एव्हर लाईट, ते खूप लाईट असते. लाईट म्हणजे काही एनिमी, हेट्रेड, जलसी असे काही त्याच्या मनामध्ये विचार नसतात. त्यांचे हृदय खूप हॅपी असते. डू हम थर्ड लाईनमध्ये पोएट सेज अँड हाऊ दॅ वाईव्स डू हम लाईक बीज, म्हणजे कसे गरीब व्यक्तीची वाईफ काहीही नसताना खूप खुश राहते व एक बीजसारखी, मधमाशीसारखी हमिंग करते, म्हणजे गाणी गुणगुणत असते. कशा प्रकारचे गाणे गुणगुणते तर पहा लास्ट लाईनमध्ये, अबाउट देअर वर्क फ्रॉम मॉर्न टिल नाईट. मॉर्न म्हणजे मॉर्निंग, टिल नाईट म्हणजे दिवसभर ती जे काही काम करते त्याच्याबद्दल ती खूप आनंदाने बोलत असते. या ठिकाणी पुअर वाईफचे उदाहरण यासाठी घेतले की नेहमी बायकांच्या खूप कंप्लेंट्स असतात गरिबीबद्दल, सर्व काही असताना कमी वाटते. यासाठी पुअर हॅपी वाईफचे उदाहरण देऊन पोएट तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो की कसे गरीब, जिच्याकडे खूप काही नसते पण समाधानाने भरलेले आयुष्य नक्की आहे. तर मुलांनो, हे आहे स्टँजा थर्डचे लिसन ॲनालिसिस. इन दिस थर्ड पॅसेज पोएट सेज अस, in the first and second line the poet says that he has thought much and seen a lot of poor who are poor financially but rich at their heart. They are givers
in real sense. In the third and fourth line, the poet compares the poor man's wife to a happy bee who keeps humming a happy song about their daily work from morning to till night. This stanza explains how happy and peaceful the poor lives their life, unlike the rich. Listen about fourth passage, fourth stanza. So when I hear these poor ones laugh and see the rich ones coldly frown, poor men think I need not go up so much as rich men should come down. पण सांगतात की मी जेव्हा एखाद्या गरीब व्यक्तीला हसताना पाहतो व एखाद्या रिच मॅनला चिडताना पाहतो, हे पाहिल्यानंतर असे वाटते की रिच मॅनला हंबल, पोलाईट, हॅप्पी होण्याची गरज आहे. या स्टॅन्झामध्ये पोएट रिच व पुअर मॅनची रिअल कंडिशन डेपिक्ट करण्याचा प्रयत्न करतो. नाउ लिसन अबाउट द ॲनालिसिस ऑफ दिस फोर्थ स्टॅन्झा. In the first and second line, the poet says that he has heard the poor laughing and the rich ones showing frown. Frown means sad and disapproval face. In the third and fourth line, the poet thinks that it is important for rich people to come down of their false status than a poor man to uplift his financial status. Now listen last stanza. When I had money, oh, my many friends proved all untrue. But now I have no money, oh, my friends are real, though very few. Now we are seeing last stanza. In this last stanza, poet is saying, जेव्हा माझ्याकडे पैसे होते तेव्हा माझे सर्व मित्र फेक मतलबी निघले, पण आता माझ्याकडे पैसे नाहीत, पण मला ट्रू फ्रेंड्स कमी झाले, पण जेवढे आहेत तेच माझे खरे मित्र आहेत. लिसन ॲनालिसिस. हिअर इन धिस लास्ट स्टॅन्झा ॲट द एंड द पोएट सेज दॅट नाऊ ही डझंट हॅव मनी, ही हॅज ट्रू फ्रेंड्स, दो दे मे बी फ्यू. If they having few, but they are true friends. ही पोएम मॉरल देते की ज्या व्यक्तीकडे केवळ पैसा आहे त्या व्यक्ती एवढा गरीब व्यक्ती या जगामध्ये कोणी नाही. सो आय होप यू अंडरस्टँड दिस पोएम. थँक्स.